नमस्कार. आज आपण आलेलो आहे मोहंदरी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो मोहंदरी गावात, कळवण तालुका व नाशिक जिल्हा इथे. गड खूपच चांगला व सुंदर आहे व छोटेखानी आहे. नेण्यानंतर जो वाट आहे ती जर चुकली तर तुम्हाला खूपच अवघड जाईल हा किल्ला. वर आल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटतात 7 ते 8 आणि बाले किल्ल्यावरून खूप असे किल्ले दिसतात व थोडीशी तटबंदी आहे. मोहंदर या गावापासून येण्यासाठी साधारण 1 तासाची वेळ लागते. गडमाथ्यावर रस्ता थोडासा समजत नाही लवकर. मोहंदरी गाव आहे. समोर हा सप्तशृंगी गड, तो मार्कंड्या, रवळ्या जवळ्या आणि समोर असा भव्य असा धोडप व या बाजूला आपल्याला साल्हेर सालोटा सुद्धा पाहण्यास भेटतो. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याची स्वतःची अशी खास ओळख आहे. काही किल्ले त्यांच्या इतिहासासाठी, काही किल्ले त्यांच्या आकारासाठी, तर काही किल्ले त्यावरील वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळा डोंगररांगेत असलेला मोहंदर हा किल्ला असाच त्यावर असलेल्या निसर्ग नवलामुळे प्रसिद्ध आहे. हे नवल म्हणजे किल्ल्याच्या डोंगरात असलेले नेडे. महाराष्ट्रात भटकताना अनेक डोंगरावर आपल्याला निसर्गनिर्मित नेडे दिसतात, पण मोहंदर किल्ल्याच्या डोंगरात असलेले नेडे मात्र आगळेवेगळे असून ते पाहण्यासाठी मोहंदर किल्ल्याला एकदा तरी निश्चितच भेट द्यायला हवी. इतिहासात चिडका किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला सध्या किल्ल्याखाली असलेल्या मोहंदरी या गावाच्या नावानेच ओळखला जातो. मोहंदरी गावाच्या नावाची उत्पत्ती सांगताना गावकरी सांगतात, गावाच्या दक्षिणेला असलेल्या टोका तसेच पश्चिमेला असलेल्या सुप्पा ह्या डोंगराच्या दरीत पूर्वी मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे होती. तसेच हे गाव डोंगरसोंडीच्या 2 डोंगराच्या दरीत असल्याने गावाला मोहंदरी हे नाव मिळाले. नाशिकहून दिंडोरी वणी मार्गे मोहंदरी हे गाव 56 किलोमीटर अंतरावर, तर वणीहून हे अंतर 13 किलोमीटर आहे. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात जाण्याच्या अगोदर 2 किलोमीटर अलीकडे मुख्य रस्त्यावर मोहंदरी गावात जाणारा फाटा आहे. या फाट्यापासून मोहंदरी गाव 4 किलोमीटर आत आहे. मुख्य रस्त्याहून मोहंदरी गावाकडे जाताना गावाकडे पूर्व पश्चिम पसरलेला किल्ला व त्याच्या पश्चिम भागात असलेले नेडे आपले लक्ष वेधून घेते. या रस्त्याने जाताना वाटेत 5 फूट उंचीचे 4 समाधी पाहायला भेटतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी 3 वाटा असल्या तरी एक वाट निसरडी व वेळखाऊ आहे, तर दुसऱ्या वाटेसाठी आपणाला प्रत्यारोहणाचे तंत्र आणि साहित्य असणे आवश्यक आहे. मुळात किल्ल्यावर व नेड्यात जाण्यासाठी या दोन्ही वाटांची फारशी गरज नसून तिसऱ्या वाटेने कमी वेळात ही दोन्ही ठिकाणे सहजपणे पाहता येतात. गडावर जाऊन येण्यास साधारण आपणाला 3 तास पुरेशी वेळ होऊन जाते. गडावर पाणी नसल्याने गावातून पाणी भरून घ्यावे. किल्ल्यावर चढाई मोहंदरी गावातील आश्रमशाळेपासून सुरू होते. ही वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा मारत शेजारील डोंगराच्या घळीतून किल्ल्यावर जाते. या वाटेने गडाचा डोंगर डाव्या हातास ठेवत पूर्व दिशेला गडाच्या टोकाकडे चढण्यास सुरुवात करावी. साधारण पाऊण तासात आपण किल्ल्याच्या पूर्व टोकाच्या कड्याखाली येऊन पोहोचतो. या ठिकाणावरून मोहंदर किल्ला परत डाव्या हाताला ठेवत अर्ध्या तासात आपण किल्ला व त्याच्या शेजारी असणाऱ्या खिंडीत येतो. कड्याच्या अलीकडे वाटेवर काही प्रमाणात घासारा असला तरी वाट मात्र सरळ सोपी आहे. खिंडीत आल्यावर डावीकडील वाट किल्ल्यावर, उजवीकडील वाट शेजारील डोंगरात जाते. समोर जाणाऱ्या 2 वाटा असून डोंगराला समांतर जाणारी वाट नेड्याकडे जाते, तर घळीत उतरत जाणारी वाट ही घळीतील दरवाजाकडे जाते. आपण डावीकडील वाटेने सर्वप्रथम किल्ला फिरून घ्यावा. खिंडीतून 5 मिनिटाची चढाई केल्यानंतर उद्ध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्याच्या पूर्व भागात प्रवेश होतो. किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग असून या भागात मोठ्या प्रमाणावर तुटलेली तटबंदी तसेच खिंडीच्या दिशेने असलेला उद्ध्वस्त बुरुज दिसतो. या भागात काही वास्तूंचे चौतरे देखील दिसून येतात. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3390 फूट असून गडाचा निमुळता होत गेलेला माथा 4 टप्प्यात साधारण 5 एकर परिसरावर पसरलेला आहे. गडाच्या पूर्व टोकाला
2 टप्पे असून तेथे कोणतेही अवशेष पाहायला भेटत नाही. येथून उंचवटा उतरून गडाच्या पश्चिम टोकाकडे निघाल्यावर सर्वप्रथम कातळात खोदलेली 3 पाण्याची टाकी दिसून येतात. यातील 2 टाक्यात शेवाळलेले पाणी असून 1 टाके मातीने भरलेले आहे. वाटेच्या पुढील भागात कोरडे पडलेले जोड टाके व त्यापुढे मातीने भरलेले अजून 1 टाके पाहायला मिळते. गडफेरी करताना तटबंदीवर काही ठिकाणी चौकीचे अवशेष दिसतात. कातळात किल्ल्याच्या पश्चिम टोकावर कातळात खोदलेले एक मोठे टाके असून ते गाळाने भरले आहे. या टाक्यापुढे गडाचे पश्चिम टोक असून किल्ल्याच्या पश्चिम टोकावर कातळात खोदलेले एक भले मोठे पाण्याचे टाके आहे. या टाक्यापुढे गडाचे पश्चिम टोक असून त्यावर भगवा झेंडा लावला आहे. या टोकाच्या खालील बाजूस नेडे आहे, पण ते पाण्यासाठी इथून उतरता येत नाही. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा आकार फारच निमुळता असल्याने गडफेरी करण्यास आपणाला अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होते. गडावरून 7 माळ रांगेतील अहिवंतगड, कन्हेरा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या, जावळ्या, धोडप हे किल्ले तर चनकापूर धरण पाहायला मिळते. किल्ला फिरून झाल्यावर नेडे पाहण्यासाठी खिंडीत येऊन किल्ल्याच्या डोंगराला चिकटून जाणाऱ्या वाटेने पुढे निघावे. ही वाट किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत 15 मिनिटात आपल्याला थेट नेड्याखाली आणून सोडते. वाटेवर वाढलेली झाडी वगळता वाट तशी सोपी आहे. या वाटेने नेड्यात चढण्यासाठी व्यवस्थित नैसर्गिक काचा आहेत व आता या ठिकाणी एक शिडी ठेवली आहे. त्यामुळे नेड्यात जाण्यास आपणाला काही अडचण येत नाही. परंतु या नेड्याच्या वरील बाजूस आग्या मोवाळ आहेत, त्यामुळे सावध या नेड्यापाशी यावे. आपण सेंट किंवा सेंट मारू नये, सिगरेट ओढू नये, ही काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. जोरात आवाज केला नाही पाहिजे. नेडे पाहून खिंडीकडे परत जाताना घळीत किल्ल्याचा डोंगर व समोरील डोंगर यांना जोडणारी तटबंदी दिसते. घळीत उतरून या तटबंदीपर्यंत गेले असता येथे किल्ल्याचा उद्ध्वस्त पूर्वाभिमुख दरवाजा व त्या शेजारी बुरुज पाहायला मिळतो. दरवाजा पाहून परतताना डाव्या बाजूस उतारावर एका वास्तूचे अवशेष दिसून येतात. येथे आपली खऱ्या अर्थाने गडफेरी पूर्ण होते. इतिहासात या गडाची कुठेही नोंद नसली तरी अहिवंताचा शेजारी पाहता शिडका किल्ला अहिवंतगडाचा संरक्षण दुर्ग असावा. इसवी सन 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकून घेतला. त्यावेळी हा गड देखील स्वराज्यात दाखल झाला असावा. असा हा ऐतिहासिक किल्ला. समोर सप्तशृंगी देवीचे मंदिर, धोडप असे भरपूर किल्ले असणारा हा परिसर आहे. कळवण आणि बागलाण या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडकिल्ले आहेत. तर आपण नाशिक जिल्ह्याची गडसफर निश्चितच करावी ही एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरीच लांब तटबंदी ही आहे आणि आता आपण गड उतरण्यास सुरुवात करू. पाहू शकतो आपण मधमाशांचं मोह.
गडमाथ्यावर येताना काळजीपूर्वक या गावातून पूर्ण वाट समजून घेऊन नंतरच गड सफर चालू करा, कारण पहिल्याच टप्प्यातील वाट लवकर सापडत नाही आपणाला. आश्रमशाळेतून हा रस्ता असा आला आहे, हे बघा. आणि इथं आल्यानंतर हा दगड लक्षात ठेवा, हे 2 दगड, आणि ह्या दगडापासून आपल्याला वर गडमाथ्यावर जायचं आहे. या ठिकाणावरून अर्ध्या तासात पोचून जाईल गडमाथ्यावर. परंतु वाट जंगलात गेली आहे, ह्या बाजूला जायचं नाही आपल्याला, हे असंच जायचं आहे आणि सरळ मग वाट आहे व्यवस्थित अशी. 30 तासामध्ये आपण गडमाथ्यावरून या आश्रमशाळेपाशी पोचून गेलो. 2 मिनटात आपण मंदिरामध्ये पोचू. त्या ठिकाणी आपलं गाडी आहे.